कुरुंदवाड येथील श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी पालक ऋणानुबंध सोहळा उत्साहात संपन्न झाला। यावेळी उद्यान पंडित गणपतदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज राजगुरू यांच्या भारुडाचं सादरीकरण करण्यात आलं। नवभारत शिक्षण मंडळ सांगली संचलित श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाड येथे विद्यार्थी पालक ऋणानुबंध सोहळा संपन्न झाला। या सोहळ्यासाठी नवभारत शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्री दत्त उद्योग समूहाचे सर्वेसर्वा उद्यान पंडित गणपतरावदादा पाटील हे उपस्थित होते। यावेळी हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज राजगुरू यांचं समाज प्रबोधनपर भारुडाचं सादरीकरण झालं। या प्रसंगी बोलताना संस्थेचे उपसंचालक DS माने म्हणाले, नवभारत शिक्षण मंडळ स्वर्गीय डॉक्टर सारे पाटील साहेब यांचं एक अतूट नातं आहे। गणपतदादा हे सामाजिक कार्यात अग्रेसर असल्यानं आम्हाला त्यांचा सहवास फार कमी लाभतो। यासाठीच आज या विद्यार्थी पालक ऋणानुबंध सोहळ्याचं आयोजन करून दादा जास्तीत जास्त आमच्या सहवासात राहावे हा उद्देश आहे। स्वर्गीय PV पाटील साहेबांचे व स्वर्गीय सारे पाटील साहेबांचे जसे अतूट नाते होते, असंच नातं गणपतदादा व गौतम भाऊ यांचं अविरत राहो यासाठी सर्वतोपरी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत। हे नातं असंच कायमस्वरूपी राहील अशी आशा व्यक्त केली। संस्थेचे विद्यमान संचालक गौतम पाटील म्हणाले, गणपतदादांना मी मोठा भाऊ बनतो। मोठ्या भावानं जास्तीत जास्त आमच्या सहवासात राहावं। आपल्या समाजकार्य व्यापातून आमच्या काही गोष्टींशी सल्लामसलत करावी यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो आणि याच कल्पकतेतून आज आम्ही श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी पालक ऋणानुबंध सोहळ्याचं आयोजन करण्याचं ठरवलं। गणपतदादा पाटील म्हणाले, स्वर्गीय प्राध्यापक डॉक्टर PV पाटील साहेब व स्वर्गीय डॉक्टर सारे पाटील साहेब यांच्या विचारांचा वसावा वारसा आम्ही दोघे भाऊ यापुढेही असं चालू ठेवू। या परिसरातील सर्व विद्यार्थींना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। स्वर्गीय डॉक्टर PV पाटील साहेबांच्याबरोबर माझे वडील डॉक्टर सारे पाटील साहेब जसे उभे राहत, तसेच गौतम भाऊ हेही माझ्या सोबतीला सदैव उभे असतात। यापुढे असेच हे नाते अजून घट्ट करण्याचा आम्ही प्रयत्न करू व एकमेकांना सहकार्य करून संस्थेची व विद्यार्थ्यांची वाटचाल उंचावण्यास प्रयत्न करू। माझ्या या कुटुंबातच आज हा माझा सन्मान ही एक पर्वणीच आहे। या सोहळ्याप्रसंगी हरिभक्तपरायण महाराज राजगुरू यांनी आपल्या विविध रंगभूषेत उपस्थित विद्यार्थी पालक व मान्यवरांना मोहित केले। अनेक आध्यात्मिक उदाहरणे देऊन आयुष्याच्या अनेक टप्प्यांविषयी माहिती दिली। भारूड ऐकताना विद्यार्थी पालक अगदी मंत्रमुग्ध झाले होते। या सोहळ्यासाठी श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, कार्यकारी संचालक, सर्व विद्यमान संचालक, विविध बँकांचे पदाधिकारी, नवभारत शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी, शालेय समितीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, सदस्य दामोदर सुतार, सदस्य श्रीमती विनया घोरपडे, शाखेचे कार्याध्यक्ष अण्णासाहेब मानेगावडे, सर्व पदाधिकारी, विविध शाखांचे शाखाप्रमुख, पत्रकार, निमंत्रित मान्यवर, शाखेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। या सोहळ्याचं स्वागत व प्रास्ताविक श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य RJ पाटील, अतिथींचा परिचय महाविद्यालयाचे सहाय्यक शिक्षक RR टाकमारे, सूत्रसंचालन SD मस्कर यांनी केलं, तर आभार सहाय्यक शिक्षक BT शिंदे यांनी मानले। यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। मराठी YES न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप पडसोळ।